हिंदूंच्या समोर जनसंख्या नियंत्रणाच्या पेक्षा मोठं आव्हान जर कुठलं असेल तर ते जनसंख्या वाचवण्याचं आहे। स्वातंत्र्याच्या नंतर आजवर 25% हिंदू धर्मांतरित झालेले आहेत। दुसरीकडे उरलेल्या हिंदूंना धर्मांतरित करण्याचे प्रयत्न थांबत नाहीयेत। नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज। आजचा सवाल हाच की धर्मांतराच्या साठी सुरू असलेला कॉर्पोरेट जगतातला जिहाद चालवतोय कोण? हा सगळा विषय जन्माला आला तो नाशिकमधून। नाशिकमध्ये घडलेलं सगळं प्रकरण आपल्याला आठवत असेल। नाशिकच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीमध्ये कॉर्पोरेट जिहाद राबवण्यासाठी एक नियोजनबद्ध षडयंत्र आखलं गेलं। त्याची ज्या वेळेला चर्चा बाहेर आली त्यावेळेला हा विषय अधिकच गांभीर्याने सर्वत्र चर्चिला गेला। पण फक्त आणि फक्त हे नाशिकमध्येच होतंय असं अजिबात नाही। जे पुण्यात घडलं त्या संदर्भातली एक महत्त्वाची पत्रकार परिषद पुण्यामध्ये आज झाली। त्या पत्रकार परिषदेची दृश्य सुद्धा आपल्याला दिसणार आहे, कारण या पत्रकार परिषदेमध्ये संबंधित पीडिता स्पष्टपणे समोर आली होती। पत्रकार परिषदेतल्या व्यक्तीकडून या संपूर्ण प्रकरणामध्ये तिच्यावर काय घडलं त्याची माहिती देण्यात आली। नाशिक नंतर पुण्यामध्येही कॉर्पोरेट जिहाद समोर आलाय। कंपनी छोटी मोठी म्हणावी असं नाही, ही एक अत्यंत प्रतिष्ठित कंपनी आहे। हिंजवडीतल्या एका अत्यंत प्रतिष्ठित IT कंपनीमध्ये एका महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ झाल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केलाय। आपल्या आरोपाला बळ देण्यासाठी संबंधित महिलेला घेऊन त्यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद केली। त्या महिलेचं काय म्हणणं आहे ते ऐका। राम कुमार के साथ रिलेशनशिप करके आप दुबई जा सकती हैं एंड दुबई जाकर आप मेरे बहुत सारे शेख से कॉन्टैक्ट्स हैं जिनके साथ आपका मैं ब्याह करा दूंगी और ब्याह करके आप आराम से गाड़ी सोना जो चाहिए वो सब आपको मिलेगा। एंड वो लोग औरतों को बड़े प्यार से रखते हैं, मिसट्रीट नहीं करते हैं, आपको पूरा पूरा सम्मान मिलेगा। आपके हस्बैंड ने जैसा रखा हुआ है आपको अकेले या धुतकार के, वैसा नहीं होगा। आपके साथ लाइफ बड़ी अच्छी हो जाएगी दुबई जाने के बाद। नाशिकच्या कॉर्पोरेट जिहादच्या पाठोपाठ पुण्यामध्ये उघडकीस आलेला हा प्रकार धक्कादायक आहे। या निमित्तानं आपण हिंदू जनजागृत समितीचे प्रवक्ता या नात्यानं सुनील घनवट यांच्यापर्यंत पोहोचतोय। सुनीलजी, हा विषय तुम्ही उघडकीस आणला तो स्वतःहून तुमच्यापर्यंत पोहोचला का नाशिकच्या प्रकरणानंतर तुम्ही कॉर्पोरेट जगतातल्या जिहादचा शोध घेताना हे तुमच्या हाती लागलेलं प्रकरण आहे? जी प्रसाद जी, नाशिक नंतर पुण्यातलं हे कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण उघडकीस आलं आणि आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही हे पुण्यात प्रेस कॉन्फरन्स घेऊन उघड केलं। कारण पीडित महिला जी आहे ती पुण्यामध्ये विप्रो टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काम करणारी आहे। साधारणपणे 2019 पासून 2025 पर्यंत त्या ठिकाणी काम करत होते आणि तिला आलेले जे अनुभव आहेत ते आजच्या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत उघडपणे तिने सांगितलेले आहेत की ती स्वतः त्या कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होती। त्या प्रोजेक्ट मॅनेजरच्या अंतर्गत येणारी जी तिची कलिग्स आहे तिचं नाव आहे शाहीन रफिक। तिच्याशी संवाद वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी होत असताना किंवा त्या शाहीन रफिक कडनं जोर जबरदस्तीने वेगवेगळ्या वेळी संवाद करत असताना त्यांच्या समोर 3 पर्याय ठेवले होते की तुला धर्मांतरण करून इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्या ठिकाणी बोलण्याची भाग त्या ठिकाणी झाला, त्याचबरोबर आपला भारतातला इंडिया हेड जो आहे त्याच्याशी शारीरिक संबंध ठेव, तुला दुबईमध्ये अनेक आमच्या कंपनीतले शेख लोक आहेत त्यांच्याबरोबर राहा। आता पीडितेने सांगितलं, आपण ते सगळं ऐकलं। दुःख या गोष्टीचं वाटतं की TCS कंपनीत झालं, मुंबईतल्या SBI बँकेतलं प्रकरण आत्ताच आहे, नागपूरमध्ये NGO जिहाद कॉर्पोरेट कंपन्यांमधला सुरू आहे तो समोर आला आणि आता हे पुण्यातलं विप्रो लिमिटेड कंपनीमधलं प्रकरण आहे। आज या पीडित महिलेने तिच्या वरिष्ठांकडे तक्रारी दिल्या, मेल पाठवले, व्हॉट्सअप केले। तिच्या अंतर्गत तर खरं येत नाही, टीम मधली मुलगी शाहीन रफिक नावाची, तिला या पीडितेच्या पर्सनल जीवनामध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाहीये। त्या पीडित महिला एकट्या राहत होत्या, परंतु त्या ठिकाणी असं पर्सनल जीवनात जाऊन इथेच मला एक प्रश्न विचारायचा आहे आपल्याला की या महिलेवर ज्या वेळेला धर्मांतराच्यासाठी
लग्न करण्याच्यासाठी दबाव आणला, त्यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे सगळं करणारी चक्क एक महिला आहे. आपण नाशिकचं प्रकरण पाहिलं तर तिथे सुद्धा एक महिलाच महिलांना अधिकाधिक दिशाभूल करून इस्लामकडे वळवण्याचा प्रयत्न करते. पुण्याच्या प्रकरणामध्ये पण तेच होतंय. सर्वसाधारणपणे या प्रकारात महिला आणि त्यात सुद्धा खास करून मुसलमान महिलाही इतक्या कट्टरपणे पुढे येतात आणि त्या आपल्या धर्मांतराचं रॅकेट चालवण्याला मदत करतात असं दिसतंय. आपलं निरीक्षण. 100% प्रसादजी तुम्ही सांगितलं ते सत्य आहे. असं यातही घडलेलं आहे. कारण त्या ठिकाणी निदा खान नावाची महिला होती, या ठिकाणी शाहीन रफिक नावाची महिला आहे. यांच्या टीम मध्ये यांच्या लगेचच जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचं नाव या ठिकाणी त्यांनी दिलेलं या प्रकरणात सांगितलंय. वासिम नावाचा व्यक्ती आहे की ज्याच्याकडे त्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्या शाहीन रफिकचे हेड होते, क्वालिटी डिपार्टमेंटच्या या टीमच्या अंतर्गत येणारे. त्यांनीही या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. का तर ती महिला मुसलमान आहे आणि पीडिता हिंदू आहे. त्यानंतर या संदर्भात HR डिपार्टमेंट जे आहे त्या HR डिपार्टमेंटचा जो सदस्य आहे त्याचं नाव सुद्धा जिशान अहमद आहे. म्हणजे साधारणपणे ह्या सौदी अरेबिया असेल किंवा दुबई असेल अशा मुस्लिम कंट्रीज बेस्ड कंपन्या असल्यामुळं त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे जे अधिकारी आहेत ते मुस्लिम असतात. टीम मध्ये जास्तीत जास्त मुस्लिम असतात आणि हिंदू पीडित महिला मुली ज्या आहेत यांची संख्या कमी असल्यामुळं, हिंदू धर्मीय असल्यामुळं अशा पद्धतीने हॅरेस करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ केली जाते. त्यांना इस्लामिक धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त केलं जातंय. आज या पीडित या महिलेने निमित्ताने एक पटकन छोटा प्रश्न विचारायचा आहे. 30 सेकंदाचीच वेळ उरली आहे. पटकन सांगा, हे सगळं चालवतं कोण? याच्या मागे असलेली व्यक्ती कोण आहे? का कुठली संघटना या निमित्तानं कॉर्पोरेटमध्ये आता सक्रिय झालेली आहे? याच्याबद्दल चौकशी झाली पाहिजे. कारण जसं त्या TCS प्रकरणाचं कनेक्शन अगदी पाकिस्तान पर्यंत गेलं होतं तसं या टीम मधले, मग तो जिशान असेल किंवा ती शाहिना रफिक असेल किंवा त्या ठिकाणचा जो वरिष्ठ वासिम आहे, या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. एका पीडितेला हा त्रास देत असताना यांनी संवेदनशील पद्धतीने का नाही लक्ष दिलं? आणि कंपनीतले जे वरिष्ठ आहेत त्यांनी सुद्धा हे पाहिलं पाहिजे की एक पीडित महिला आपल्याकडे तक्रार करते. आत्ताच TCS ची घटना ताजी आहे. असं असताना विप्रो लिमिटेड कंपनीत हे घडतंय, हे दिसतंय. या पीडितेने सांगितलं मी एकटी नाहीये, अशा अनेक जणी असतील आहेत, परंतु त्या तक्रार द्यायला पुढे येत नाहीयेत. आणि प्रश्न हा विप्रो लिमिटेड कंपनी पुरता नाहीये, तर अशा IT मध्ये कॉर्पोरेट सेक्शन मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांची चौकशी झाली पाहिजे. महिलांसाठी काउन्सिलिंग सेंटर असेल, त्यांना आपले विचार मांडण्याची संधी देण्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. निश्चितपणे याचं कनेक्शन कुठं जातंय, कुठल्या देशापर्यंत जातंय, इस्लामिक लॉबी याच्या मागे कार्य करते का? लव्ह जिहादच्या नंतर हे कॉर्पोरेट जिहाद म्हणजे लव्ह जिहादच्या पेक्षाही भयानक षडयंत्र आहे. या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. प्रसाद, ठीक आहे, धन्यवाद सुनीलजी. दरम्यान या सगळ्या कॉर्पोरेट जिहादचा जन्मदाता म्हणून असलेलं जे नाशिकचं प्रकरण आहे त्याच्या संदर्भातला एक नवा तपशील आपण पटकन पाहणार आहोत. नाशिकच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये बळजबरीनं धर्मांतर करण्याच्यासाठी जे रॅकेट चालवलं गेलं त्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत 8 जण अटकेत आहेत. हा सगळा खटला द्रुतगती न्यायालयामध्ये चालवण्याच्यासाठी सरकार पुढाकार घेत आहे. या प्रकरणामधल्या तपासात अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर आले आहेत. त्यानुसार SIT कडून 9 स्वतंत्र दोषारोप पत्र दाखल करण्यात आली आहेत. निदा खान हिला मदत करण्याच्यासाठी MIMच्या नगरसेवकाच्या संबंधिताकडून झालेली पाठराखणही गंभीररित्या तपासणीच्या कक्षेत आणली गेली आहे आणि त्याच निमित्तानं MIMचा आणखी कोण नेता निदाच्या पाठी उभा राहिला होता हेही तपासलं जात आहे. तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.